पावसाळा सुरू झालेला आहे आणि नवीन नवीन खाण्याच्या फर्माईशी देखील. मागच्या वेळेला आपण बनवलेला मूग डाळीचा हलवा, तसेच आज आपण बनवलेले आहेत रव्यापासून मेदूवडे. हो, रव्यापासून आपण मेदूवडे बनवलेले आहेत. आता हे कसे बनवायचे? अगदी 15 मिनिटात झटपट तयार होणारे मेदूवडे. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असलेच छान छान रेसिपीज आणि रेमेडीज आपल्या चॅनलवरती येत असतात. नमस्कार, मी सुरेखा हिरकणी डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग बघूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे हा. यामध्ये 1 चमचे जिरे घालून आपण याला साधारण 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहोत. रंग बदलेपर्यंत आपल्याला याला भाजायची गरज नाहीये. फक्त आपण थोडंसं याला इथे गरम करून घेतलेलं आहे. जेणेकरून जिरे जे आहेत ते थोडेसे भाजले जावेत. आता यामध्ये ज्या वाटीने आपण रवा घेतलेला त्याच वाटीने साधारण 1.5 ते 2 वाटी आपण इथे गरम पाणी घालतोय आणि हा रवा आपण वाफवून घेणार आहोत. हे बघा, मी इथे 1.5 वाटी पाणी घातलेलं आहे. रवा पाण्याचं प्रमाण रव्याच्या अनुसारच आपल्याला पाण्याचं प्रमाण टाकायचं आहे. रवा जेवढं पाणी शोषेल एवढं आपण टाकतोय. आता मी इथे 1.5 वाटी साधं पाणी घातलेलं आहे आणि मी इथे यामध्ये ट्विस्ट केलेलं आहे. मी पालक इथे उकळवून ठेवलेली. पालक ब्लांच करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं घालून आणि अद्रक घालून मी त्याची पेस्ट करून ठेवलेली. ती आपण इथे रव्यामध्ये टाकतो आहे आणि या उकडीला आपण अ, व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. एक साधारण 5 मिनिटाच्या आतमध्ये ही उकड छान झालेली. याला थोडंसं वाफ दाबून ठेवलेलं आणि आता आपण हे ताटात काढून घेतलेलं आहे. याला तेल घालून छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याचे छोटे-छोटे गोळे करून आपण मेदूवड्याचा आकार देणार आहोत. अशा पद्धतीने खूप छान सॉफ्ट हे मेदूवडे तयार होतात. हे बघा आणि हे आपण आता तळून घेणार आहोत. इथे बघा, हे 1 वाटी रव्यामध्ये माझे साधारण एक 20 मेदूवडे तयार झालेले आहेत. त्याचा आकार आपण आपल्या पद्धतीने छोटे-मोठे करू शकतो आहे. हे मेदूवडे आपण टिफिनला देऊ शकतोय. अचानक पाहुणे आले असेल, तर नाश्त्याला सुद्धा खूप छान आहे. इन्स्टंट बनतात, कुठलाही विचार न करता. इथे मी पालक घातलेला आहे, बिना पालक सुद्धा आपण हे बनवू शकतो आहे. यासोबत कुठलीही चटणी आपण खायला देऊ शकतोय किंवा सॉस देखील. इथे झटपट मी हे सगळे छान व्यवस्थित शेप देऊन घेतलेले आहेत आणि आता आपण याला तळायला घेऊयात. तेल इथे गॅसवरती गरम करायला ठेवलेलं, खूप जास्त कडकडीत गरम झालेलं नाही आहे. मध्यम तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे आता मेदूवडे सोडणार आहोत. हे छान व्यवस्थित आपण एका वेळेला मावतील एवढेच त्यामध्ये ठेवतो आहे. साधारण एक 4-5 मेदूवडे मी इथे तळायला टाकलेले आहेत. याला व्यवस्थित आलटून-पालटून आपण तळून घेणार आहोत. मेदूवडे टाकल्यानंतर लगेच त्याला पलटायची घाई करायची नाही आहे. थोडे त्याला तळू द्यायचे आहेत आणि मग आपण त्याला पलटी करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने छान सगळे मेदूवडे मी इथे तळून घेतलेले आहेत. खूप छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे हे मेदूवडे तयार झालेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण मुलांच्या टिफिनला सुद्धा हे मेदूवडे देऊ शकतोय. लहान-लहान मुलांना खूप छान-छान नवीन रेसिपीज आजकाल खायला आवडतात. तर आपण हे पालकाचे मेदूवडे त्यांना बनवून देऊ शकतोय. इथे मी पालक घातलेला आहे. आपण इथे बीट सुद्धा घालू शकतोय. वेगवेगळ्या भाज्या सुद्धा आपण यामध्ये घालू शकतोय. रव्याच्या उकडमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या भाज्या आहेत, त्या इथे टाकून त्याचे आपण या पद्धतीने मेदूवडे किंवा टिकी फॉर्ममध्ये बनवून ते आपण खायला देऊ शकतोय. खूप हेल्दी नाही म्हणता येणार, पण हो, थोडासा प्रयत्न काहीतरी नवीन करण्याचा. इथे चवीनुसार मीठ घालून आपण ही उकड काढलेली होती आणि हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या आणि अद्रक, जिरे मी यामध्ये ऑलरेडी घातलेले होते. अशा पद्धतीने हे मेदूवडे तुम्ही देखील करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आम्हाला मोटिवेट करतं. तेव्हा नक्की लाईक करा आणि ही रेसिपी शेअर करायला विसरू नका. तसंच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया तर मग अशाच पुढच्या नवीन रेसिपी किंवा रेमेडीसोबत.